ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते अर्जुनला कळतं की जे पेंडेंट मिळालेलं असतं ते साक्षीच्या आईचं असतं आणि ती कालिंदी महाडिक आहे आणि ती शिकरी न लावता ती महाडिक हे नाव लावत आहे। तेव्हा इथे प्रिया सगळं ऐकत असते आणि ती ठरवते की हे आपण सगळं साक्षी शिकरीला सांगूया। इथे प्रिया साक्षीला सांगते की आश्रमात जेव्हा विलासचा खून झाला त्या झटापटीत तुझ्या हातून जो तुकडा पडलाय तो अर्जुनला सापडलेला आहे। तेव्हा साक्षी बोलते त्यांना जे करायचं ते करू द्या, जो तुकडा आहे तो तुकडा माझा आहे, तो मी कोर्टात मांडण्यास करणार नाही। तेव्हा साक्षी बोलते ते काय करणार ते त्यांना करू दे, पण ते कायच करू शकणार नाहीत। तेव्हा साक्षी प्रियाला सांगते तू घाबरू नको, पुढे काय करायचं ते आपण बघूया। तेव्हा प्रिया ठरवते की आपण काय ते करूया, म्हणजे ह्या प्रेग्नेंटचा हे लोक काय शोध लावतात ते, या पेंडेंट बद्दल ही लोक काय शोध लावतात ते। तेव्हा मही पण साक्षीला बोलतो तुमचं फोनवर काय बोलणं झालं, तेव्हा साक्षी बोलते काय नाही। मही पण बोलतो ही प्रिया काय कामाची नाही, तिला आपण तिकडे ठेवलं पण ती आपल्या काय कामाचीच येत नाही। साक्षी बोलते ती उगाच थापड मारत असते, इथे लक्ष ठेवलं तिथे लक्ष ठेवलं, हे झालं ते झालं। तेव्हा इथे साक्षीचं सगळ्या पेंडेंटवर लक्ष असतं, तिला वाटत असतं की हे अर्जुनला जे पेंडेंट मिळालं ते तिच्या आईचं असतं आणि त्याबद्दल ती अण्णांना बोलली तर अण्णा अजूनच चिडून उठतील आणि साक्षी ठरवते की पेंडेंटचा विषय काढला तर आईचा पण विषय येईल, त्यामुळे अण्णा अजून चिडचिड होतील। तेव्हा मी पण साक्षीला बोलतो तू कसला विचार करते, तेव्हा साक्षी बोलते काय नाही। तेव्हा साक्षी बोलते मी प्रियाबद्दल विचार करते, तेव्हा मी पण बोलते तिच्याबद्दल काय एवढा विचार करायचा। ते अर्जुन ठरवतो की कालिनी महाडिक पर्यंत आपल्याला पोहोचायलाच पाहिजे। ते अर्जुन अद्वैतकडे जातो आणि तो तिच्याकडनं कालिनी महाडिकचा पत्ता घेतो आणि तो बोलतो अद्वैत बोलतो ही कोल्हापूरला एका ठिकाणी राहते आणि अद्वैतच्या बोलण्यावर अर्जुन खुश झाला असतो कारण की त्याला कालिनीचा पत्ता मिळालेला असतो। तेव्हा ते अर्जुन आणि सायली कालिंदी महाडिकला भेटायला कोल्हापूरला जातात। तेव्हा कोल्हापूरला गेल्यानंतर ते त्यांच्या घरी जाते। तेव्हा इथे अर्जुन आणि सायली कालिंदी महाडिकला भेटतात आणि पूर्ण स्टोरी सांगतात। तेव्हा कालिंदी महाडिक बोलते मी साक्षीला जन्म दिला तरी पण मला तिच्याशी संबंध ठेवायचा नाही कारण की ती खोटारडी मुलगी आहे। तेव्हा सायली तिला सांगते की तुम्ही ज्या वाढदिवसाला तिला जे लॉकेट दिलं होतं त्याचा तुकडा आम्हाला भेटलेला आहे, फक्त तुम्हाला कोर्टात येऊन साक्ष द्यायची आहे की ते लॉकेट तुम्ही तिला गिफ्ट म्हणून दिलं होतं आणि ज्यावेळी तुम्ही कोर्टात सांगाल की हे लॉकेट मी तिला दिलं होतं तेव्हा सिद्ध होईल की हे तेच लॉकेट आहे। तेव्हा कालिनी महाडिक बोलतो तेव्हा महिपन शिकरे कसा माणूस माहित आहे तुम्हाला, तो सगळ्यात तो तुम्हाला अडकवेल आणि मला पण अडकवेल आणि माझी पण तो वाट लावेल। सायली बोलते तुम्ही घाबरू नका, त्या लॉकेटचा बाकीचा तुकडा तिच्या घरी आहे, त्याचा फोटो पण काढलाय आणि तुम्ही घाबरू नका, सगळं आम्ही बघतो। तेव्हा कालिनी महाडिक बोलते मी सगळं कोर्टात सांगायला तयार आहे, पण कोर्टात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझं सत्य सगळ्यांसमोर आलेलं पाहिजे नाही। तेव्हा कालिनी महाडिक बोलते महिपन शिकरेला जर कळलं मी तिकडे येणार आहे तो महिपन शिकरे येऊन माझ्या आणि माझ्या कुटुंबाला धमक्या देईल। तेव्हा अर्जुन सांगतो मी तुमची जबाबदारी घ्यायला तयार आहे, तुम्ही घाबरू नका। त्यानंतर अर्जुनने कालिनी महाडिकला खूप मोठा विश्वास दिला असतो आणि बोलत असतो की काय झालं तरी आम्ही तुमची साथ सोडणार नाही। तेव्हा अर्जुनने कालिनी महाडिकला विश्वासात घेतल्यानंतर कालिनी महाडिक कोर्टात साक्ष द्यायला तयार झालेली असते आणि ज्यावेळी कालिनी महाडिक पनवेलला येणार आणि त्याच वेळी महिपन शिकरेचे कच्चे शिकडे सगळे बाहेर येणार आणि आता कोर्टात कालिनी महाडिक काय महिपन शिकरेवरील साक्ष देणार हे पाहणे पुढे रंजकच होणार आहे।